हॅलो गाईज, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. तर जस्ट रेडी झालेलो आहे आत्ता. जवळपास 1:30 वाजलेले आहेत आणि बाहेर निघालेलो आहे. आज माझ्या मुलाचा लग्नाचा वाढदिवस आहे. इसूनबाई आहे, मुलगा बाहेर गेलाय. आता आम्ही बाहेर चाललोय. आम्ही निघालो आळंदीला. वॉशिंग चालू आहे गाडीची. Ключ от двора на карман, мне вышли вон хозяева. Здесь рулит буй на голову, буй на голову. Здесь главный буй на голову, да буй на голову. तर आता आम्ही जस्ट घरून निघालेलो आहे आणि आजचा प्लॅन आहे की ज्ञानेश्वरांचे पादुका आणि साईबाबा मंदिर भोसरीत ना ग आळंदी आळंदीचे साईबाबा मंदिर इथं जायचं आहे. आणि आत्ता आम्ही निघालोय घरून आणि दिदी त्यांना पण घेणार आहे आज आम्ही. तर बघ, मम्मीला पण दाखव माग बघ. मम्मी फुल आज आउटफिट खूप छान घातलंय मम्मीनी. आणि आज आमची 11 मंथ ॲनिव्हर्सरी पण आहे लग्नाची, त्यानिमित्ताने जाणार आहे आम्ही. तर आम्ही आता दीदी येण्याची वाट बघतोय. तर हे ट्रॅव्हलिंग किट आहे, हे नेहमी गाडीत ठेवतो मी ट्रॅव्हलिंग करताना. तर त्यात तुम्ही बघा काय, हे दालचिनी आहे, लवंग आहे, इलायची आहे, चिंचुकी आहेत. तर हे रिफ्रेशमेंटसाठी खूप छान आहे. च्युइंगम खाण्यापेक्षा हे रिफ्रेशमेंट कधी पण चांगले. हे माझे बाचे आहेत, 1 2 3 4 आणि हे 3 बहिणी, 1 2 3 झोपलेले आहेत ऑलरेडी. साईबाबा मंदिर मध्ये आलोय आपण आळंदी रोडच्या. असं नंदी आहे इथं एंट्रीलाच आणि हे मंदिर आहे. आपण आतमध्ये जाणार आहे. मध्ये आलेलो आहे आपण. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. असे घंटा येतात. इथं श्रीचे 5 कक्ष आहेत. श्रीचे आतमध्ये अजून एक साईबाबांची मूर्ती आहे इथं व पादुका पण आहे. पालखी आहे आणि असं अजून वरती गेलं पायऱ्यांनी अजून एक साईबाबांची मूर्ती आहे. खूप जुने मंदिर आहे. दुर्गा माताचे पण मंदिर आहे इथं. खूप छान मूर्ती आहे. हे काचेमुळं रिफ्लेक्ट होत आहे. सो इथं राम मंदिर देखील आहे. बघू शकता की नारायण लक्ष्मीची मूर्ती आहे इथं.
राम लक्ष्मण सीता विठ्ठल रुक्मिणी ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज. हे असं दत्त मंदिर देखील आहे इथं. खूप छान आकर्षित अशी मूर्ती आहे. आणलेले पेरू स्ट्रॉबेरी ब्रेक चालू आहे इथं. फ्रुट्स खातात ते. ब्रेक चालू आहे. फ्रूट ब्रेक. बघा इकडे महाप्रसाद थाळी वगैरे पण भेटतं. तुम्ही हे बघू शकता. पूर्ण लिस्ट आहे. असं काउंटर आहे जिथून तुम्ही कुपन घ्यायचं आहे आणि इथं बसायचे ठिकाण आहे ह्या मंदिराच्या मागे. लाडू प्रसाद काउंटर पण आहे इथं. 70 आणि 70 रुपयाला भेटतात दोन्ही पण. आता ह्या मंदिरात जाणार आहे आम्ही. इथे ज्ञानेश्वर महाराजांचे पादुका ठेवलेले आहेत. तर लिहिले सुद्धा आहे श्री ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर. इथे असं हनुमान मंदिर आहे एंट्रीलाच. त्यानंतर इथं मूर्ती आहेत आणि हे मंदिर श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर. हे मम्मीची घाई सगळ्यात पहिले मम्मी. आतमध्ये बघा ज्ञानेश्वरची मूर्ती पण बघू शकता तुम्ही. ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे आणि विठ्ठल रुक्मिणी. हे का कॉफी खातं ते प्यायचं ना. प्यायचं. आळंदीत आलो आहे. हे बघा मंदिर. तर आता आपण चाललो आहे आता सुप्रसिद्ध हॉटेल SK मटन खानोळ येथे. चाकण शिक्रापूर हायवेला लागतंय. मासवडी आणि चिकन मटन. तर आपण पोचलो आहे हॉटेल SK मध्ये. हे बघा. आता आम्ही शिक्रापूर चाकण येथे आलो आहे मासवडी खाण्यासाठी. हॉटेल SK. चलो. ह्या दोघी तर तुम्हाला माहितच असेल. ही मम्मी आणि शिका म्हणजे बायको. आता ही दिदी आहे. 1 नंबरची बहीण. माझी 3 बहिणी आहेत. ही दिदी पल्लवी दिदी. ही पूजा दिदी 2 नंबरची बहीण. आणि ही प्रज्ञा दिदी. तिला आम्ही सोनी म्हणतो. 3 नंबरची बहीण. हे बादशे आहेत. देव, सार्थक, आयुष आणि देव. हे आळूच्या वड्या मागवलेल्या आहे आम्ही. कोथिंबीर वडी आहे. वडी थाळी मागवली आम्ही. तांदळाची भाकर, बाजरीची भाकर. कशी टेस्ट? कशी टेस्ट? सॉरी.
सो 11 वाजलेले आहेत. घरी जवळपास पोहोचत आलेलो आहे आपण. आहे घरी आपण. सो आत्ताच घरी आलेलो आहे आपण आणि आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. तर तोपर्यंतसाठी बाय. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.